श्री स्वामी समर्थ गर्भसंस्कार गर्भविज्ञान आपण आज समजून घेणार आहोत. गर्भविज्ञान भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितले आहेत. पहिला संस्कार म्हणजे गर्भधान संस्कार, दुसरा संस्कार कुसंवन संस्कार, तिसरा संस्कार सीमंतोन्नयन संस्कार, चौथा संस्कार जातकर्म संस्कार, पाचवा संस्कार नामकरण संस्कार, सहावा संस्कार निष्क्रमण संस्कार, सातवा संस्कार अन्नप्राशन संस्कार, आठवा संस्कार मुंडन संस्कार, नववा संस्कार कर्णवेध संस्कार व 10वा संस्कार उपनयन संस्कार, 11वा संस्कार वेदारंभ संस्कार, 12वा संस्कार म्हणजे समावर्तन संस्कार, 13वा संस्कार हा विवाह संस्कार, 14वा संस्कार वानप्रस्थ संस्कार, 15वा संस्कार संन्यास संस्कार आणि 16वा संस्कार हा शेवटचा अंत्येष्टी संस्कार. यापैकी पहिले 3 संस्कार हे जन्मपूर्व काळातील आहेत. जन्मपूर्व संस्कारापासून सुरुवात करून संपूर्ण आयुष्य चांगले व्यतीत होण्यासाठी जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हे संस्कार आवश्यक ठरतात. प्रत्येक गोष्टीचे धार्मिक अधिष्ठान तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे पावित्र्य शतपटीने वाढते. 16 संस्काराचा काया देखील विज्ञान आणि अध्यात्मावर आधारलेला आहे. गर्भसंस्कार करण्याआधी भावी माता पिता किती संस्कारित आहेत, कारण बीज हे जर खडकाळ जमिनीवर टाकले तर रुजणार नाही. मात्र ते चांगल्या काळ्या मातीत पेरले, योग्य काळजी घेतली, मशागत केली तरच ते चांगले रुजते, वाढते, फुले फळे येतात. म्हणून माता पिता प्रथमतः सुसंस्कारित असावी, ज्या योग्य गर्भावर संस्कार करणे सोपे होईल. तरी भावी माता पित्याने अगोदर सर्व प्रकारची माहिती घ्यावी, कारण गर्भधारणा होण्या अगोदरच गर्भाधान होणे हे कोणते देवताची प्रार्थना करायची, कशी करायची आणि त्याची काळजी कशी घ्यायची हे सर्व त्या माता पित्याला माहिती असावे. आणि गर्भधान झाल्याच्या नंतर ती माता सुसंस्कारित असली तर मंत्र स्तोत्र, सूर्याला जल देणे, तुळशीला पाणी घालणे आणि बाळाबरोबर संवाद साधणे ह्या सर्व गोष्टी ती माता करू शकेल. त्यासाठी ती माता अगोदर सुसंस्कारित असणे हे फार महत्त्वाचे आहे व तितकेच गरजेचेही आहे. तरी भावी माता पित्या ह्या गोष्टीची काळजी घेऊन गर्भधान करणे हे इष्ट ठरते. तरी ही काळजी घ्यावी व आपले अपत्य बुद्धिमान, तेजस्वी, निरोगी होण्यासाठी ह्या संस्कारातील सर्व माहिती घेऊन प्रत्येक संस्कार जेवढे होईल आपल्या परीने तेवढे करून आपला बाळ सुदृढ जन्माला येईल ह्याची काळजी घ्यावी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.